दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू येऊ द्या ना प्लीज. काही खेळाडूंची नावं आम्हाला ठाऊक नाही. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम करता. आता सुमितने ऑन ड्राईव्ह केलं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या रिझन मधून चेंडूला पाठवून दिलं. 4 धाबां करता सुरुवात झाली चौकारनिशी. मुंबई वंजारी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आणि चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 58 धावांची घाणागती खेळी खेळाडूंच्या द्वारे पाहायला मिळाली. टॉस जिंकून उर्वी फायटर्स टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सुमित करता हा बॉल. चेंडू हवेत आहे. जेल होईल काय? चेंडू जातो मॅक्सिमम करता 6 धाबा. षटकार चौकारानंतर आला हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा झाल्यात 10 धाबा. स्कोर मोज ऑन 10. चंद्रशेखर वडे गोलंदाजी मार्गावर. फायबर पूर्ण करणारे एकमात्र खेळाडू आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी सुमित या बॅटरद्वारे. निखिल संखे हे सुद्धा आहेत निर्वाण संखे यांचे पिताश्री. मेंटल मॅच मध्ये भारतातर्फे अव्वल स्थान मिळवणारा एक युवा ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा केला काही मॅचचा. आणि नेहमीच निखिल संखे यांच्या जर्सीवर स्वतःचं नाव कधीच नसतं. त्यांच्या पुत्राच्या नावाने ती जर्सी परिधान करत असतात. निर्वाण हे नाव असलेली जर्सी निखिल संखे यांच्या अंगावर. कवटपाचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा इरादा पक्का होता सुमितचा. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं सुमित खेळतोय. आता 11 वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धाबा. वंजारी प्रीमियर लीग सर्वजण आज एकत्रित आलेत. कामधंदा नोकरी व्यवसाय सर्व काही सांभाळून आजचा दिवस रिझर्व्ह ठेवला. ज्या दिवसात आपण VPLचं हे पर्व बघतोय. पालघरमधील बरेचसे खेळाडू आहेत. मुंबईमधील बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात. वंजारी समाजाची लोक ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथून या स्पर्धेला पाहिलं जातं. देश विदेशामधून सुद्धा वंजारी समाजाद्वारे या स्पर्धेला पाहिलं जातं. जमेची बाजू अशी की चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आता चेंडू आबत होता. सुमितला जीवनदान दिलं. त्याचा फायदा तो उचलेल का? एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धाबा. आता निखिल संखे प्रथमतः सामोरे जातील गोलंदाज चंद्रशेखर वडे यांच्या या पहिल्याच बॉलला. म्हणजे शेवटचा बॉल असेल त्यांच्या षटकातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा चोरल्या गेल्या. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि बाकीचे खेळाडू 30 सर्कलच्या आत आपल्याला दिसून येतात. निखिल संखे करता थर्ड मॅन 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट सुपर कव्हर मिड ऑफ. निखिल संखे फॉरवर्ड डिफेन्स करतात. या चेंडूला खेळून काढला होता. हलक्या हाताने धाव घेण्याची संधी मिळत नाही. पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या जातात. बिनबाद 13 धाबा. 3:57 झालेत. बिनबाद 13. संथ आणि सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल या टीमची. गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव. लेफ्ट आर्मचा मारा होतो. आय थिंक कुशल गोलंदाजी मार्गावर आलं. पहिलाच बॉल तसा डॉट बॉल टाकला गेला. समोर सुमित आहे. पहिला मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब सुमितला मिळाला होता. कुशल तयार. ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने खेळला गेला. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. आरामात एक धाव बॅटर पूर्ण करतायत. धावा झाल्या आहेत तर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 वर एकही गडी बाद झाला नाही. टेनिस क्रिकेट YouTube वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण होतं या स्पर्धेचं.
पुन्हा बॅटर बीट होत आहेत निखिल संके यांना अजूनही आपण दबावाखालीच बघतोय. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमने या षटकामध्ये वापसी केलंय. चंद्रशेखर वडे अगोदरच्या मॅच मध्ये 5 पूर्ण करणारे खेळाडू थोडेसे महागात पडलेत. आता चेंडूला उचलले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्याकडून चूक झाली आणि चौकार मिळाला बॅटर निखिल संकेला. निखिल संकेनं हवी आहे बॅट, ते बॅट पुरवण्याचं काम केलं जाईल. चौकाराची मदत मिळाली, चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 18 धावा, 18 विदाउट लॉस. 18 धावा बिनबाद अशी सुरुवात झाली. तनिष मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जात आहेत. पूर्वी बघा ना 11 खेळाडूंकरता एकच बॅट असायची, आता एका खेळाडूकडे 5 ते 6 बॅट्स असतात. संपूर्ण टीमच्या जर आपण विचार केला तर 50च्या आसपास तर संपूर्ण टीमकडे बॅट असतात. म्हणजेच हे फरक झाला क्रिकेटमुळे. क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता, कारण टेनिस क्रिकेटपटूंना सुद्धा चांगलं प्राधान्य दिलं जातं. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये ते खेळाडू खेळत आहेत, गुणवत्ता सिद्ध करत आहेत, ते सुद्धा मालामाल होत आहेत. बेस प्राइस त्यांची आपण बघतो तर 3 लाखाच्या आसपास ती असं, आणि 3 लाखापासून ते बोलू लागू होतं. वाढती क्रेज म्हणूनच क्रिकेट हा खेळ आपल्या भारत देशाचा एक प्रमुख खेळ बनला. जरी आपला भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी क्रिकेटने आता जास्तीत जास्त नाव कमावलं. इंग्लंड या देशामध्ये सुरुवात झाली, परंतु भारत देशाने तो क्रिकेट खेळ गाजवला. हा ट्रॅकर वजनदार फटका आहे, क्षेत्ररक्षकाला चकवता चेंडू गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. आलाय VPL चौकार. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे बिनबाद 22 धावा, 22 विदाउट लॉस. 22 धावा. 22चा आकडा आल्यानंतर थोडंसं भीतीचं वातावरण आपल्या जनतेमध्ये पसरत असतं, कारण तो दिवस होता 22 मार्चचा, जनता कर्फ्यू लागला होता 22 मार्च 2020 साली, आणि तो आकडा या ठिकाणी आला. सर्व काही बंद पडलं होतं. जीवनवाहिनी जिला म्हटलं जातं ती मुंबई लोकल्स ही सुद्धा बंद पडली होती, आणि पहिल्यांदाच इतिहासामध्ये अशी नोंद झाली होती. 22चा आकडा या ठिकाणी आला. 22 मार्च 2020 साली तो जनता कर्फ्यू लागला होता, आणि त्या आठवणी ताजा झाल्यात या 22चा आकड्यानंतर. आता गोलंदाजी मार्गावर तिसरे षटक टाकण्याकरता पुन्हा एकदा चंद्रशेखर वडे आलेत. चंद्रशेखर वडेवर विश्वास दर्शवला. स्ट्रायकिंगकडे सुमित आहेत. दोन्ही बॅटर करता थोडीशी अग्निपरीक्षा असेल गोलंदाज चंद्रशेखर यांच्या अगेन्स्ट. सरळ बॅटने खेळलं जातं. स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक दाखवते सुस्ती, चेंडू सोबत करतायत मस्ती. तोपर्यंत बॅटरला मिळाली एकच धाव. धाव संख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत धाव फलकावर 23 धावा, 23 विदाउट लॉस. 14 वर खेळतात बॅटर सुमित आणि निखिल खेळतात 9 वर. एक वजनदार फटका बॅटर निखिल संकेच्या बॅट मधून स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सिक्सर. VPL 6 आलेत. रिप्ले मध्ये आपण बघूया. ओव्हर पिच बॉल होता, अगदी योग्य पद्धतीने चेंडूला उचललं, पीक केलं आणि स्कोर लेग पट्ट्याच्या बाहेर धाडलं गेलं. 6 धाब्याच्या मदतीनं धावा झाल्या ते 29. आता निखिल संके याची बॅट बोलू लागल्या. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 29 धावा. डिजिटल स्कोर अपडेट, कॅमेरामॅन, कॅमेरा वर्क खूप चांगलं होतं. आमचे ऑफिशियल जे पंच आहेत ते सुद्धा चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतात. आणि कांदिवलीच्या प्रसिद्ध असे क्रीडांगणावर, ठाकूर क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा पीक केले, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या मस्तकाला दस्तक दे, चेंडू सीमारेचे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार.
लगातार 2 मोठे फटके आलेत आणि आता 8 मध्ये 21 वर खेळतात निखिल संके. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. स्कोर मूव्स ऑन 35. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. रिप्ले मध्ये आपण बघूया. आता थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकलिपचा वापर केला, टायमिंग प्रॉपर झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू गेला आणि त्याच्या आधीचा षटकार कसा ठोकला ते आपण बघूया. थोडासा ओव्हर पिच बॉल, ऑफ स्टंपर थोडासा क्रॉस झाला, टायमिंग प्रॉपर झाला, मिडल स्टंपवरचा चेंडू होता आणि अशा पद्धतीने 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं वर्क करतायत www.tenniscricket.in चे ऑपरेटर. स्कोर इज 35. फैयाज चांगली माहिती देतात, परंतु इथे काय जबरदस्त फटकेबाजी होत आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 उत्तुंग षटकार. बॅटर आला लय मध्ये आणि बॉलर गेलाय भय मध्ये. धाव संख्या 41, 41 विदाउट लॉस. पुढचा बॉल, पुन्हा चेंडूला उचललाय, चेंडू गॅप मध्ये जाईल असं वाटतंय. खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाला तो काय अडवता आला नाही. चेंडू सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. आलाय VPL चौकार. स्कोर मोज ऑन 45. संघाची धाव संख्या 45, 45. अचानकपणे रुद्र रूप धारण केलं निखिल संके या बॅटरने. ही इज प्लेइंग ऑन swing on means that's a better line. या वेळेला आता चांगला चेंडू पडलाय. 2 षटकांचा जो आपण बघितला व्यक्तिगत खेळ होता, त्या 2 षटकांमध्ये जास्त धावा खर्च केल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 45, 45 फॉर 3 आफ्टर 3. 15च्या सरासरीने 45 धावा धाव फलकावर जमा झाल्यात. पुढील मॅच ची चर्चा होतच राहील. प्रत्येक मॅच फार महत्वाचा आहे आणि त्या पुढील मॅच करता आपण सुद्धा या ठिकाणी तयारी दर्शवतो. पुन्हा एकदा मुंबई वंजारी वॉरियर्स आणि BCC चॅलेंजर्स महिलांची टीम असेल, त्या टीमला आपण खेळताना बघणार आहोत या मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. वुमन्स टीम मुंबई वंजारी वॉरियर्स आणि BCC चॅलेंजर्स असा तो मॅच असेल. स्कोर इज 46, 46 धावा धाव फलकावर लागलेत. स्ट्रायकिंग कडे बॅटर निखिल संके पुन्हा तयार आहेत. कुशल तयार, ऑफ स्टंपर शपथ झाला, वजनदार खेळाडूचा वजनदार बार, चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय, पुन्हा एकदा षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल केला या चेंडूला बॅटर निखिल संकेने. अँड आय थिंक ही इज प्लेइंग ऑन. षटकाराच्या मदतीनं तो खेळतोय व्यक्तिगत 37 वर. संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 52 धावा, संघाची धाव संख्या 52, 52 विदाउट लॉस. नेक्स्ट मॅच वुमन्स टीम रेडी राहा. मुंबई वंजारी वॉरियर्स आणि BCC चॅलेंजर्स या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. वुमन्स टीम लढण्याकरता सज्ज राहतील. या ठिकाणी टॉस जिंकून उर्वी फायटर्स टीमने फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं रॉयल बालाजी या टीमला. रॉयल बालाजी कडून खेळत असताना निखिल संके आतापर्यंत 37 वर खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला सुमित या अगोदर आक्रमक होते, ते आता थोडेसे शांत राहिलेत आणि ते सुद्धा चांगला खेळ करतात.
ऑन ड्राईव्ह केलाय, आक्रमकता आता ठासून भरलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. धावसंख्या धावफलकावर आता 1 ने पुढे गेली, धावा झाल्या आहेत 53 धावा. 53 रन्स ऑन द बोर्ड, 53 धावा. या षटकामध्ये आपण बघूया मिड ऑन मध्ये चेंडू गेलाय. बघूया आपण धावा किती झाल्यात. षटक संपलेला आहे. 3 4 4 डाऊन द लेग डावेचे सोडून जाणारा बॉल एकदा मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत होतो बदल आणि धावा लागल्या जातात त्या. ओहो, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्येत होतो बदल आणि धावा लागल्या जातात त्या. सत्वॅक्स गोलंदाजी मार्गावर. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही, तरी सुद्धा धावा मिळतील. आता बघूया एकूण धावसंख्या किती झाली त्याची सुद्धा चर्चा होईल. स्कोर अपडेट तुमच्यापर्यंत केला जातोय. 56 रन्स. हाफ टॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट, सुपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फिल्डरची. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेनिशी धावसंख्येत होतो बदल आणि धावा झाल्या आहेत 57 धावा. 57 रन्स. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एक सिंगल पूर्ण केली सुमितनं. दोन्ही बॅटर आरामात धाबा पूर्ण करतायत. 15 बॉल मध्ये 39 वर खेळतात निखिल संकेत. सुमित पाटील खेळतायत, सुमित खेळतायत 18 वर. 12 मध्ये 18 धाबा त्यांच्या. 58 धाबा. ओ वॉट बॉल बीट केलं बॅटरला. 5वं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. 58 वर एकही गडी बाद नाही. त्रस्त करणारी फलंदाजी झालंय, त्रस्त करणारी गोलंदाजी आतापर्यंत होताना दिसत नाही. दबदबा पूर्णतः फलंदाजी करणाऱ्या रॉयल बालाजी टीमचा. स्वाग केल्या चेंडूला, हाय अँड हँडसम ओव्हर द मिड विकेट एरिया, मॅसिव्ह हिट, सिक्सर. धावसंख्या पोहोचली आता 64 वर, 64. भोजनाचं कोणी बाकी असेल, जेवायचं कोणी बाकी असेल तर त्या ठिकाणी पॅकअप आता सुरू आहे. त्यामुळेच जे कोणी जेवायचे बाकी असतील तर त्वरित आपण जेवणाच्या मंडपात जा आणि त्या जेवणाचा स्वाद घ्या. पुढचा बॉल हवेत चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या वेळेला परतावा लागेल निखिलला. धावसंख्या, व्यक्तिगत धावसंख्या जर आपण निखिलची बघितली तर 17 बॉल मध्ये 45 धाबांचं योगदान दिलं. 18 बॉल मध्ये 45 बनवल्यात. गुड बॅटिंग निखिल संखे. एकूण संघाची धावसंख्या आहे ती 64 धाबा, 64 आफ्टर 5 ओव्हर्स. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 64 धाबा. अठरा बॉल मध्ये 45 धावांची एक उत्तुंग आणि उत्कृष्ट खेळी आपल्या टीम करता पेश केली निखिल संखे या खेळाडूने. एकूण धावसंख्या 64. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.
मी रुचिता संखे मॅडमला विनंती करतो आपल्या शुभास आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये या रुचिता मॅडम. बीसीसी चॅलेंजर्स आणि मुंबई वंजारी वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. वुमन्स टीम कॅप्टन टॉस साठी या ना. वुमन्स टीम कॅप्टन या ना. मला वाटतं तिथे आवाज जात नाही की काय. वुमन्स टीम कॅप्टन. बीसीसी चॅलेंजर्स आणि मॅच आपण बघणार आहोत. बीसीसी चॅलेंजर्स वर्सेस मुंबई वंजारी वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स. वुमेन्स टीम कॅप्टन टॉस साठी या. वुमेन्स टीम पर्यंत आवाज मला वाटतं पोहोचत नाही. तिथे बसलेत खेळाडू दोन्ही टीमचे. वुमेन्स टीम आपला पुढील मॅच होतो त्यामुळे टॉस साठी आपण लवकरात लवकर या. वुमेन्स टीमचं अनाउन्समेंट आम्ही केलं. एका बाजूला साधबी असेल आणि दुसऱ्या बाजूला मयूर असेल क्षमस्व. दोन्ही टीमचे कॅप्टन या ना. महिलांचा आपण तो मॅच आहे तो खेळवणार आहोत. दोन्ही टीमचे चला तत्पूर्वी आपण सोरा इंडियन्स आणि प्रयास पॅन्थर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण टॉस करून घेऊया. चला. प्रयास पॅन्थर आणि सोरा इंडियन्स असा मॅच असेल आणि टॉस आपण करूया. टॉस मयुरी मॅडम असेल किंवा साध्वी असेल यांच्या शुभ आपण तो टॉस करूया. या ना दोन्ही कॅप्टन घ्या आता. प्रयास पॅन्थर्स आणि सोरा इंडियन्स असा तो मॅच असेल. टॉस आपण करून घेऊया. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. मिहीर त्या ठिकाणी गेलेत बॅटिंग करण्याकरता आणि त्यांच्यासोबत आणखीन एक खेळाडू आहेत. सोरा इंडियन्सचे कॅप्टन या आणि प्रयास पॅन्थर्स टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सच्या दिशेने या. आपण टॉस करतोय.
साध्वी संख्ये मॅडमच्या शुभ हस्ते टॉस होतोय. शीतल मॅडम आहेत. त्याच्यानंतर आपण बघतात आणखीन एक संघ मालक या ठिकाणी आहेत, मयुरी आहेत. टॉस केला जातोय. सोरा इंडियन्स आणि प्रयास पॅन्थर्स असा मॅच असेल. साध्वी संख्ये यांच्या शुभ हस्ते टॉस. छाप असा आवाज होता. इट इज अ टेल, म्हणजे सोरा इंडियन्स टीमचे कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल फक्त डिसिजन आपण जाणून घेऊया. ठीक आहे. तुषारजी आपण यांचा सुद्धा टॉस करून घेऊया का, तो नंतर. ठीक आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभेच्छा असेल. सर्व महिला भगिनींचा मनापासून आभार असेल. माहिती मिळते आपल्याला. चला, म्हणजे आता निर्वाण संख्या यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. थांबा, कॉलिंग कोण करतात? मयुरी कॉलिंग करतायत. बीसीसी चॅलेंजर्स टीमच्या कॅप्टन. टेल्स बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला शुभेच्छा असतील. एक मॅच पराभवचे ते छायेत गेलेत, मात्र आता जिंकण्याकरता त्यांचे कसे प्रयत्न होतील ते काही वेळातच आपण बघणार आहोत. या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं मुंबई वंजारी वॉरियर्स टीमने, आणि आता मात्र बीसीसी चॅलेंजर्स टीम सांगते की ह्या मॅचला मजा येईल. खरी मजा तुम्ही बघा, आम्हीच जिंकणार आहोत असे ते म्हणतात. परंतु नेमकं काय होईल ते काही वेळातच स्पष्ट होईल. तत्पूर्वी आम्ही पुन्हा बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये.
धावा लागल्या जातात. 3 गडी बाद 33 धावा. 5वं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकात 2 चेंडू टाकून झालेत. गोलंदाज तनिष या ठिकाणी गोलंदाज मार्गावर. निखिल संघे एक चतुर खेळाडू आहेत. आज त्यांचा या मॅचला जर जिंकले तर अर्थातच मॅन ऑफ द मॅच असेल. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. एक चौथी धाव तर मिळाली बॅटरला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजेच 1+1 या 2 अतिरिक्त धाबा. धाव संख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या स्कोर मूव्स ऑन 35. धाव संख्या 35. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा. धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 85 धावा बनवल्या होत्या. 86 धावसंख्येचं टार्गेट होतं. म्हणजेच आता बरोबर जिंकण्यासाठी 50 धावा पाहिजेत उरलेल्या चेंडूंमध्ये. उरले चेंडू 10 मध्ये पाहिजेत 50. 10 मध्ये पाहिजेत 50. आव्हान स्वीकारलंय. डान्सिंग ऑन द ट्रॅक या चेंडूला पाठवून दिले डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीनं आता थोडासा धावफलक वाढतोय आणि पराभवाचं अंतर सुद्धा कमी केलं जाईल का. स्कोर मोज ऑन 42 फॉर 3. 3 गडी बाद 42. अजून मॅच संपला नाही कारण इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्याला काहीच सांगतोय. अजून जिंकण्याकरता 43 धावांची आवश्यकता आहे. 44 धावांची आवश्यकता आहे. 44 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 बॉल मध्ये 9 मध्ये पाहिजे 44. आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 धाव तर पाहून पूर्ण केली. दुसऱ्याची नोंद होईल. कळपट्टीचा फायदा उचललाय. 2 धावा पाहून पूर्ण केल्यात कुशल आणि त्याच्या सोबतच बॅटर डबलद्वारे. स्कोर मोज ऑन 44. धाव संख्या 44. 8 मध्ये 42 ची आवश्यकता. संत गतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. संत गतीने सर्व सामने या ठिकाणी सुरू आहेत. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा. टॉस बॉल टाइम करता आला नव्हतं या चेंडू सोबत बॅटरला. म्हणजेच आता कळून चुकले की पराभव नक्कीच आहे. चांगला खेळ केल्यानंतर विजय मिळू शकतोय. 3 गडी बाद 45 अशी स्थिती आहे. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 5. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 7 मध्ये 41. फुलटॉस करून खेळलं जातोय. चेंडू हवेत तर आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा स्पर्श घेत चेंडू जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. VPL चौकार. हे बघा फक्त फ्लिक केलंय. टायमिंग केलं होतं चेंडू सोबतच आणि क्षेत्ररक्षक या आधीच थोडेसे 5 ते 7 फूट वर होतोय बाउंड्री लाईनच्या आणि फायदा उचलताना 4 धावा बॅटरला मिळाल्या. धावसंख्या 49. 3 गडी बाद 49 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 37 धावा. निखिल संखे मॅन इन फॉर्म. निर्वाण यांची जर्सी, निर्वाणच्या नावाची जर्सी निखिल संखे यांनी आपल्या अंगावर परिधान केलं. खोळवटापदा चेंडू होता कोदून काढला जाते. या चेंडूला क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही. धावा मिळतील 4. VPL चौकार. स्कोर मोज ऑन 53. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं झाली आहे ती 53 धावा. 53 रन्स ऑन दी बोर्ड. 53 धावा धाव फलकावर. अजूनही आवश्यकता असेल 33 धावसंख्येची. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 धावा पाहिजेत 5 बॉल मध्ये.
फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळला जातोय स्कोरले क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत तिथे. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव घेण्याची प्रयत्न नाहीत. धावसंख्या पोहोचली 54. 3 बाद 54 धाबा. बीट केलं बॅटरला. चांगला बॉल लाईन आणि लेंथने गोलंदाजी तर व्हायलाच पाहिजे आणि तेच काम गोलंदाज या ठिकाणी करत आहेत. म्हणजेच आता 3 मध्ये पाहिजेत 32. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव मिळाली. आरामात एक धाव पूर्ण करतायत उर्वी फायटर्स टीम. ए आणि बी ग्रुप मधून आपण संघ बघतोय. 3 संघांना प्राधान्य दिलं. फुलटॉस करून खेळलं जातं. चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता. जेल ड्रॉप. मिडॉन मध्ये हा जेल सोडलाय. निखिल संखे हताश होत आहेत आणि त्याचबरोबर धावसंख्या धाव फलकावर 3 गडी बाद झालेली आहे ती 56 धाबा. चेंडू हवेत आहे. ओ नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जाताना आणि अशा रीतीने या मॅचला जिंकलंय रॉयल बालाजी या टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल बालाजी टीम. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. बघा सेलिब्रेशन. निर्वाण लगेचच आपले पिता निखिल संखे यांच्यापर्यंत पोहोचतायत. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली निखिल संखे. ही इज द प्लेअर ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. 18 मध्ये 45 बनवल्या. यष्ट्यांच्या पाठीमागे एक अफलातून झेल टिपला आणि निखिल ठरलेत त्या मॅचचे हिरो. व्यासपीठावरून मी विनंती करेन आपल्या पाहुण्या मंडळींना की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा.